नमस्कार, मी अंजली. आज मी तुमच्यासाठी मस्त अशी मक्याच्या थालीपीठाची रेसिपी घेऊन आलेली आहे. एकदम ताजी मका वापरून आपण हे थालीपीठ बनवलेलं आहे. चला तर बघूत कशी रेसिपी. पावसाळ्यामध्ये भरपूर मकाचे कणस बाजारामध्ये विकायला येतात. तर बघू शकता मी आज मस्त असे ताजे फ्रेश मका आणलेले आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असे मक्याचे थालीपीठ. आता आपण या मक्यावरची पूर्ण दाणे काढून घेऊ. तरी ते एक वाटीभर मक्याचे दाणे निघलेले आहेत. आता याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. इथे मी कट करून एक कांदा घेतलेला आहे, एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, एक छोटी वाटी बेसन पीठ, 2 चम्मच पांढरे तीळ, एक वाटी कोथिंबीर, गरजे इतक्या हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या. सर्वप्रथम आपण हिरवी मिरची आणि लसण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. त्याच्यामध्येच घालून चवीपुरतं मीठ, सोबतच 1 चम्मच जिरे घालून आणि वाटण मिक्सरला फिरून घेऊ. तर या पद्धतीने वाटण करून घेतलेलं आहे. तयार झालेलं वाटण एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही मका वाटून घेणार आहोत. मका आपल्याला थोडीशी जाडसर वाटायची आहे. तर या पद्धतीने मी मका वाटून घेतलेली आहे, बघू शकता. आता तयार झालेलं आहे मक्याचे बॅटर एका थाटीमध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये घालून 1 वाटी कांदा, 1 वाटी कोथिंबीर, सफेद तीळ, ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, हिरवी मिरची, लसण, जिरे, मीठ घालून केलेली पेस्ट, अर्धा चम्मच हळद. आता हे सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपल्याला इथे थोडंही पाणी घालायची आवश्यकता नाही. मकाला भरपूर पाणी सुटलेलं असते. त्या मकामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी या पद्धतीने घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ असं 10 मिनिटं साईडला ठेवू. 10 मिनिटामध्ये थोडंसं पाणी सुटल्यावानी होतं या पिठाला. तर 10 मिनिटं झालेली आहे. बघू शकता पीठ आपलं अगदी मऊसूत झालेलं आहे. आता आपण याचे थालीपीठ बनवून घेऊ. तर इथे मी कोलपाटावर एक रुमाल अंथरलेला आहे. त्याच्यावर थोडंसं पाणी घालून, पाणी घातल्यामुळं थालीपीठ रुमालाला चिकटत नाही. आता तुम्हाला किती मोठं थालीपीठ बनवायचं यानुसार पीठ घ्यायचं आणि या पद्धतीने थापून घ्यायचं. तर माझं या पद्धतीने थापून झालेलं आहे थालीपीठ. आता या थालीपीठाला आपण होल बनवून घेऊ. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊ. इकडे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तवा व्यवस्थित गरम झालेला आहे. आता अगोदर तेल सोडून घेऊ तव्यावर. ते पूर्ण तव्याला पसरून घेऊ आणि या पद्धतीने अलगद कापड धरून तव्यावर थालीपीठ टाकून घेऊ. पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आपलं कापडाला थोडंही पीठ शिल्लक राहिलेलं नाही, बघू शकतात. आता थालीपीठाच्या होलमध्ये थोडं थोडं तेल घालून घेऊ. थोडंसं पाण्याचा शिडकावा मारून आणि हे थालीपीठ 1 मिनिटासाठी झाकून ठेवू. 1 मिनिट होते तोपर्यंत आपण दुसरं एक थालीपीठ थापून घेऊ. पाण्याचा हात लावतच आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे, म्हणजे मग ते मिश्रण आपल्या हाताला पण चिकटणार नाही आणि व्यवस्थित थालीपीठ थापल्या जाईल. तर 1 मिनिटानंतर बघू शकता वरची साईड पूर्णपणे कोरडी झालेली आहे. आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेऊ आणि परत वरतून तेल घालून मस्त खरपूस रंगावर हे थालीपीठ भाजून घेऊ. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. मिडियम गॅसवरच आपल्याला मस्त हे दोन्ही साईडनं खरपूस भाजून घ्यायचे. तर बघू शकता इथे तयार झालेलं आहे मस्त असं खरपूस रंगावर थालीपीठ. आता हे काढून घेऊ आणि त्याच तव्यावर थोडंसं तेल टाकून दुसरं थालीपीठ आपण भाजून घेऊ. अगदी त्याच पद्धतीने हे थालीपीठ भाजून घ्यायचे. होलामध्ये थोडं थोडं तेल घालायचं. 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 1 मिनिटानंतर बघू शकता वरची साईड पूर्ण कोरडी झालेली आहे. आता आपण थालीपीठ पलटी करून घेऊ आणि या पद्धतीने तेल सोडून छान हे पण थालीपीठ खरपूस रंगावर भाजून घेऊ. तर आता अशाच पद्धतीने आपण राहिलेले थालीपीठ पण बनवून घेऊ.
तरी ते तयार झालेले आहेत. मस्त असे थालीपीठ बघू शकतात. तर तुम्हाला ही थालीपीठाची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता ही थालीपीठं तुम्ही मस्त लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकतात. भेटूया नवीन रेसिपीसोबत.